नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण कच्च्या तांदळाची भजी करणार आहोत। याला कच्च्या तांदळाचे पकोडे असेही म्हणतात। तर ही भजी करायला अतिशय सोपी आहेत आणि चवीला तर अप्रतिम अशी लागतात। तर तुम्ही हे नाश्त्यासाठी करू शकता आणि याबरोबर खाण्यासाठी मी एक पुदिन्याची चटणी देखील दाखवणार आहे। तर चला ही भजी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। ही भजी करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेत। तर या कपने मोजून मी 1 कप तांदूळ घेतलेत। तांदूळ तुम्ही कोणताही घ्या, तुम्ही रोज घरात जो वापरतात तो घेतला तरी चालेल किंवा रेशनचा घेतला तरी चालेल। आता काय करायचं, या तांदळाला आपण पाणी घालून 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदळात जी काही पावडर वगैरे असते ती काढून टाकायची आणि 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। आता इथे तांदूळ मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत आणि तांदळात परत चांगलं पाणी घालून घेतलंय। आता हे मी 3 ते 4 तास असंच झाकून ठेवणार आहे। आता हे तांदूळ मी 4 तास इथे भिजवून घेतलेत। आता काय करायचं, या तांदळावरचं पाणी सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे। तांदळात जराही पाणी ठेवू नका, सगळं पाणी काढून टाकायचं। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यातले तांदूळ गाळून व्यवस्थित त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। आणि हे वाटताना देखील आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालून जेवढी गरज आहे तेवढंच पाणी घेऊन एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालू नका, अगदी 2-2 चमचेच पाणी घालून त्याला आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। आता याला मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे। पातळ पीठ अजिबात करायचं नाही, घट्टच ठेवायचं आहे। आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। जर तुम्हाला वाटलं की तुमचं तांदळाचं वाटलेलं खूपच पातळ झालं आहे आणि तुम्हाला त्याची भजी नाही टाकता येत आहे, तर अशा वेळी त्याच्यामध्ये गरजेनुसार थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करा, म्हणजे त्याला थोडा घट्टपणा येईल। आता हे एका भांड्यात आपण काढून घेतलं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी इथे 2 बटाटे उकडून घेतले, सालं काढून। ते बटाटे कट करायचे आणि याच मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। बटाटे उकडून घ्यायचे आणि मग त्याला असं कट करून घालायचं। आणि बटाटे वाटताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुरुवातीला 2च चमचे पाणी घाला, गरज वाटली तर एखादा चमचा पाणी घालायचं आणि बटाटाही एकदम आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, सुरुवातीला मी फक्त 2 चमचे पाणी घालणार आणि गरज वाटली तर एखादा चमचा घालायचा। तर हे बघा, इथे मी बटाटाही अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे, एकदम बारीक पेस्ट करायची आणि घट्टच आहे वाटलेलं। ते आता ह्या तांदूळ ज्याच्यात आपण वाटले होते त्याच्यात हे बटाट्याचं मिश्रण काढून घ्यायचं। आता हे सगळं मी या भांड्यामध्ये पहिला काढून घेते। आता मी इथे बटाट्याची सगळी पेस्ट या तांदळाच्या मिश्रणामध्ये घालून घेतली आहे। आता हे एकसारखं 2 ते 3 मिनिट आपल्याला हलवायचं आहे। याने काय होतं, ते पीठ आहे ते हलकं होतं आणि आपण जी भजी करणार आहोत, आता याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काही वापरणार नाही आहोत, तर ती भजी अशी छान हलकी होतात आणि एकदम कुरकुरीत होतात। त्यामुळे हे 2 ते 3 मिनिट आपण हे पीठ असं एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता हे पीठ मी व्यवस्थित एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतलं आहे। आणि फेटताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे। तुम्ही जर उलट बाजूने फेटलात तर त्याच्यात जी हवा निर्माण झालेली असते ती निघून जाईल। आता हे मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे। आता याच्यात काय करायचं आहे, आपण याच्यात घालायचे चवीनुसार मीठ आणि इथे मी कोथिंबीर चिरून घेतली आहे, थोडा कढीपत्ता चिरून घेतला आहे आणि एक मिरची चिरून घेतली आहे, ती याच्यात घालून घेऊया।
आता याच्यात एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित एकसारखं हलवून पिठात सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण थोडं बाजूला ठेवूया. आता या भजीबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी करून घ्यायची आहे. तर इथे मी घेतली आहे कोथिंबीर, थोडा पुदिना घ्यायचा आहे, एक ओली मिरची घेतली आहे. तिखट तुम्हाला जसं लागत असेल तसं तुम्ही घाला. आता याच्यात मी फुटाण्याची डाळ घालते आहे. एक 2-3 चमचे फुटाण्याची डाळ घातली आहे आणि हा चाट मसाला घेतला आहे. एक अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा. यानं चटणीला फार छान चटपटीत अशी चव येते. आणि याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता थोडं पाणी घालून याला वाटून घेऊया. आता इथे आपली पुदिन्याची चटणी तयार आहे. आता आपण भजी करून घेऊया. आता इथे बाजूला कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल मध्यम गरम करायचं आणि पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि मी आता चमच्याने इथे भजी सोडते. तर अगदी जवळून थोडं थोडं असं ते एक घातलेली भजी वर आली की मग दुसरी सोडायची. हे बघा, असं चमच्याने शिस्तीत सोडा. गॅस मिडियमच ठेवायचा. आणि आपण भजी घातल्या घातल्या लगेच वर येतात, कारण आपण पीठ चांगलं फेटलेलं असतं. भजी तेलात घातल्यावर वर आल्यानंतर एक थोड्या वेळाने त्याला झाऱ्याने पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असं मीडियम गॅसवरती त्याला तळून घ्यायचं. ही भजी छान कुरकुरीत अशी होतात. आता आपण याला व्यवस्थित तळून घेऊया. आता इथे तुम्हाला दिसतंय की भजी छान अशी सोनेरी रंगावर तळत आली आहेत. अशी झाली की आपण ती काढून घ्यायची आहेत. आता पुढची भजी आपण करून घेऊया. आता इथे मी सगळी भजी तळून घेतली आहेत. आपली पुदिन्याची चटणीही तयार आहे आणि या भज्यांबरोबर ही चटणी नक्की करा. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.